शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 30 जुलै. तर 30 जुलैला आपण जर बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर गुरुवार आहे, तारीख आहे 30. तर छत्रपती संभाजीनगर परिसर जर आपण बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरण दिसत आहे. इथे जर आपण बघितलं तर संध्याकाळी 5च्या सुमारास या भागात चांगल्या प्रमाणात पाऊस असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, परतूर, चिखली, मेहकर, जिंतूर, त्याचबरोबर भोकरदन, शेवगाव, बोदवड हा परिसर जर बघितला, त्याचबरोबर बुलढाणा, मलकापूर, गिरडा, चिखली, नांदुरा, त्याचबरोबर खामगाव हा परिसर जर बघितला तर या भागात काही प्रमाणात पाऊस असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर अकोला, अकोट हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. आपण जर अचलपूर, अमरावती, अरवी, त्याचबरोबर म्हणजे नागपूर, रामटेक, त्याचबरोबर तुमसर, भंडारा, उमरेड, चिमूर, त्याचबरोबर ब्रह्मपुरी हा परिसर बघितला तर या भागात देखील अमरापूर, अमोरी, त्याचबरोबर पाणी या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये होणार आहे. यवतमाळ, अरणी, पांढरकवडा, उमरखेड, पुसद म्हणजे इकडे देखील पाऊस आहे. परभणी, परळी, माजलगाव, बीड, केज, जामखेड, बार्शी, धाराशिव, त्याचबरोबर कर्जत, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, इंदी, नलदुर्ग, त्याचबरोबर आपण जर पंढरपूर, सांगोला, बारामती, सातारा, महाबळेश्वर, पुणे, शिरूर, मंचर, अहिल्यानगर, श्रीरामपूर, पाथर्डी, पैठण हा संपूर्ण परिसर जर बघितला तर गुरुवारी 30 जुलैला या भागात चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. काही भागात म्हणजे जास्त प्रमाणात नाही आहे, काही भागात कमी प्रमाणात पाऊस आहे. तेच जर आपण नाशिक परिसर जर बघितला तर नाशिकमध्ये आपण इथे बघू शकता दिवसभर म्हणजे दुपारनंतर आपल्याला 3च्या सुमारास नाशिक, त्याचबरोबर पेठ, घोटी, अकोले, वडा हा परिसर बघितला तर येथे देखील रिमझिम पावसाची सुरुवात ही होणार आहे. आपण जर सटाणा मध्ये बघितलं तर सटाण्यामध्ये देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. रात्री 9 वाजता जर आपण बघितलं तर मालेगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, धुळे, चाळीसगाव, अंबळनेर, साक्री, शेवगाव, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर या परिसरात देखील म्हणजे चांगल्या प्रमाणात या भागात देखील पाऊस असणार आहे. आपण जर इकडे जर लोणावळा, लवसा, महाड, महाबळेश्वर, चिपळूण हा परिसर बघितला तर इथे देखील जास्त प्रमाणात नाही पण पाऊस असणार आहे. आपण जर कोल्हापूर परिसर जर बघितला तर कोल्हापूरमध्ये आपण इथे बघू शकता फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही आहे. कोल्हापूर, ईश्वरपूर, सांगली, विटा या परिसरामध्ये. त्याचबरोबर बारामती, इंदापूर या भागात, दौंड, कर्जत या भागात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. एकूणच आपण जर गुरुवारी 30 जुलैला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस हा पडणार आहे. काही भागात कमी प्रमाणात पाऊस आहे, काही भागात जास्त प्रमाणात पाऊस आहे. इथे जर आपण रामटेक, तुमसर हा परिसर बघितला तर या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. नागपूर, उमरेड, वर्धा, हिंगणघाट, त्याचबरोबर अरवी, अमरावती, अचलपूर या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. खाली जर पुसद, उमरखेडमध्ये बघितलं तर इथे देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. पांढरकवड्यामध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस असणार आहे. निर्मलमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, गुरुवारी 30 जुलैचा हा हवामानाचा अंदाज होता. हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.